आज आपण गेवराई तालुक्यातील धारवंटा या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावाने गेल्या लोकसभेला मतदानावरती बहिष्कार टाकलेला होता आणि जी आज आंतरवाली आणि वडी गोद्री ह्या ठिकाणी जी मराठा बांधव आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये जो दररोज जो तणाव वाढत चाललाय, आपण त्याविषयी काही मराठा बांधवांकडून ह्या गावामधली कशी परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. तर सर, तुम्हाला काय वाटतं, ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यामध्ये जी रोज जो तणाव वाढत चाललाय त्याच्याकडे कसं पाहता? खरं तर ही गंभीर परिस्थिती आहे. असा तणाव जो वडीगोद्री फाट्यावर झालाय त्याबाबत खरं तर खूप मोठी एक म्हणजे घंटेची म्हणजे चाहूल लागली की काय असं होतंय. कारण ज्यावेळेस आपल्याला संकट येतात त्यावेळेस ते संकटाची एक चाहूल असते. तर वडीगोद्री फाट्यावर जे झालं ते अत्यंत घृणास्पद आहे. त्याला करावा तेवढा निषेध कमी आहे. कारण शिवाजी महाराजांचा प्रभू श्रीरामाचा हिंदू धर्माचा असलेला पवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी त्या गाडीवर जाणाऱ्या बांधवांचा हेतू काय असेल त्यांना ओढण्याचा त्यांच्याकडे, पण तो झेंडा तो ध्वज त्यांच्याकडून फाटला गेला. फार मोठा अपमान झाला आणि तो अपमान हेतू पुरस्सरपणे तुम्ही त्या आंदोलकांवर काढायला पाहिजे होता, तुम्ही त्या ध्वजावर काढला. त्यामुळे आपल्या महादेवाचा म्हणजे आपल्या प्रभू श्रीरामाचा असेल, शिवाजी महाराजाचा असेल, अपमान झालेला आहे आणि तो अपमान न भरून निघणार आहे. कारण अपमान करणारे पण प्रभू श्रीरामाला मानणार आहेत आणि झेंडा घेऊन जाणारे पण श्रीरामालाच मानणार आहेत. हा जो प्रकार झालाय हा किळसवाना प्रकार आहे. हा व्हायला नव्हता पाहिजे आणि ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्या कोणी तो ध्वज फाडलाय त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. उद्यापासून आम्ही सह्या घ्यायला सुरू करणार आहेत त्याच्या. तर तुमच्या गावामधली परिस्थिती आता सध्याची कशी? आमचं गाव गेल्या एक वर्ष झालंय आमचं की मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मतदानावर बहिष्कार टाकल्या असल्यामुळं आमचं गाव 18 पगड जातीचं आहे. कुठल्याही जातीनं अजूनही आमच्या या निर्णयावर आक्षेप घेतलेला नाही आणि अजूनही गुण्यागोविंदाने नांदतंय. अजून कुठलाही संघर्ष आमच्या गावामध्ये नाही. आम्ही सख्या भावासारखे सगळे ओबीसी बांधव असतील, इतर बांधव असतील, आम्ही सगळे गुण्यागोविंदाने राहतो. आमच्या गावाकडं कोणत्याही प्रकारचा म्हणजे संघर्ष या बाबतीत दिसून येत नाही. काल पण झालं. काल आम्ही विषय तिथं सोडून दिला आणि आम्ही मात्र त्या झेंडा फाडलाय त्याच्यावर मात्र आम्ही कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते आम्ही करणार आहोत. आमच्या गावात काही संघर्ष नाही. पोलिसांनी रोड अडवून बॅरिगेड टाकले गेलेले आहेत, किंवा असा कुठं आहे का की ते रोड अडवण्यात येतो किंवा त्या गावाला पलीकडे जाण्यासाठी तो रोड बंद करण्यात येतो, असं कुठं आहे का? तसं करता येत नाही. पोलिसांना त्याचे अधिकार नाहीत. कारण एक माजी उपजिल्हाधिकारी जायबाई म्हणून त्या ठिकाणी गेलते परवा दिवशीच. तर ते जात असताना त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर या ठिकाणी अशी बॅरिगेड्स टाकावे लागत असतील तर तुम्हाला आधी कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. पोलिसांना हे अधिकार नाहीत. पण पोलिसांनी जाणून बुजून तसे प्रयत्न केलेत आणि मराठा बांधवांना एकदम चिखलाच्या रस्त्याने आणण्याचा प्रयत्न आहे. आज तुम्ही बघू शकता, आज तिथं पाऊस झालेला आहे आणि एकदम पांदीचा रस्ता आहे. आज खूप हाल होत आहेत मराठा बांधवांचे आणि याच्यामुळं लोक कमी होतील असं त्यांना वाटतंय. पण लोक उलट हे असं काही झालं की लोंढेचे लोंढे मनोजदादांना भेटण्यासाठी जात आहेत. तर वाटतंय का की हे आंदोलन कुठं दाबण्याचा प्रयत्न होतोय, काही असं काही वाटतंय? आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण त्यांना कळून चुकलं हे जेवढं दाबीत येईल तेवढं हे उसळणार आहे. त्याच्यामुळे आंदोलन काय दाबणार नाही, उलट लोक जास्त येणार आहेत. की काल जे मराठा बांधवांवरती हल्ला झाला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, जर काल वडीगोद्रीमध्ये जर हल्ला झाला असेल किंवा काही प्रसंग झाला असेल तर हे दुर्दैवी गोष्ट आहे. अशा गोष्टी घडायला नाहीत पाहिजे. दोन्ही कोणत्याही समाजाचा म्हणजे लोक असतील तिथं तर त्यांनी समोपचाराची भावना म्हणजे हे करायला पाहिजे, जोपासायला पाहिजे आणि समाजामध्ये एकोपा सलोखा कसा टिकल याची काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्याही समाजाची व्यक्ती कोणताही असं नाही. ते जे आंदोलन जे रोडवरती बसवलं जातं, समजा त्या रोडवरती बसवण्याची अशी परवानगी कुठं आहे का? नाही, परवानगी आता एवढं काही नियम कायदे आम्हाला माहित नाहीत, पण रोडवर घेणं हे चुकीचं आहे समजा आंदोलन. आणि त्यांनी जर समजा बसलेच असतील तर त्यांनाच माहित आता त्यांनी म्हणजे कोणत्या नियमामध्ये बसून ते रोडवर बसलेत तिथं. आंदोलन करतानाच माहिती. आता आपण त्याच्याबद्दल काय सांगू.